नमस्कार, मी काळे सर, डायरेक्टर क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमी प्रगतीनगर बारामती। क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमी ही बारामती आणि बारामती परिसरामध्ये नीट, जेई आणि सीईटीच्या संदर्भात नॉलेज देणारी, परीक्षेची तयारी करून घेणारी एक अकॅडमी आणि त्या अकॅडमीकडे एक विश्वासाचं ठिकाण म्हणून पाहिलं जातं। आपल्या अकॅडमीमध्ये दरवर्षी सालाबादप्रमाणे आपण 10वीची परीक्षा देत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जानेवारीमध्ये झेप नावाची एक परीक्षा आपण आयोजित करतो आणि मार्चमध्ये एक दुसरी झेप नावाची परीक्षा आयोजित करतो। सालाबादप्रमाणे यावर्षी 12 जानेवारीला आपली झेप 1 ही परीक्षा झाली आणि अतिशय उदंड प्रतिसाद पालकांनी, विद्यार्थ्यांनी दिला। त्याबद्दल सर्व विद्यार्थी व पालकांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो की एवढ्या प्रचंड गर्दीने 1000 ते 1500 विद्यार्थी पालक त्या ठिकाणी परीक्षेच्या दरम्यान या ठिकाणी उपस्थित होते। याबद्दल आम्हाला सार्थ अभिमान आहे। परंतु बऱ्याच वेळा असा अनुभव येतो की काही पालकांपर्यंत आम्ही पोहोचू शकलेलो नसतो, परंतु काही पालकांना, विद्यार्थ्यांना ह्या परीक्षेविषयी, ह्या स्कॉलरशिपविषयी परत नंतर माहिती होत जाते आणि मग त्यांचे फोन यायला लागतात की सर ते परीक्षा आम्हाला माहीत नव्हती, किंवा काही मुलांची त्यावेळेस CBSE ICSEच्या परीक्षा चालू असतात किंवा शाळेची युनिट टेस्ट असते, असं अनेक अडचणी असतात, त्यामुळे काही विद्यार्थी येऊ शकलेले नसतात। तर अकॅडमीला आता सध्या बऱ्यापैकी तसे फोन येत असल्यामुळे आम्ही परत एक निर्णय घेतला आहे की दुसरी झेप सेकंड अशी एक परीक्षा आपण 23 मार्चला, मुलांची परीक्षा 17-18 तारखेला संपते, त्याच्यानंतर 3-4 दिवसानंतर आपण 23 मार्चला संडे आहे, त्या दिवशी ही परीक्षा आपण झेप 2 क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमीची झेप 2 अशी परीक्षा आपण परत आयोजित करत आहोत। परीक्षेचं स्वरूप गेल्या वेळेची जी परीक्षा होती तसंच राहणार आहे। 60 मार्काची परीक्षा असते आणि त्यापैकी विद्यार्थ्यांचं जे लागलीच पेपर तपासून त्यांचा रिझल्ट तयार केला जातो आणि या परीक्षामध्ये पण जे विद्यार्थी अतिशय चांगल्या पद्धतीने मार्क घेतील, टॉपर असतील, अशा प्रथम 20 विद्यार्थ्यांना आपण डायरेक्टली अकॅडमीच्या 2 वर्षाच्या फीमधून, फी सवलत म्हणून जवळजवळ आपण 25,000 पर्यंत फी सवलत, स्कॉलरशिप म्हणजे फीमधून सवलत आपण देण्याचा विचार करतोय। त्या पुढील जे 30 विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांना जर तुम्ही अकॅडमी करायचं ठरवलं तर तुम्हाला 15,000 पर्यंत सवलत फीमधून मिळू शकते। तृतीय म्हणजे त्याच्या पुढचे 50 विद्यार्थ्यांना आपण पर स्टुडंट 10,000 रुपये त्यांच्या फीमधून स्कॉलरशिपच्या नावाखाली आपण वजा करण्याचा मानस आहे। आपण झेप 1ला पण प्रचंड प्रमाणामध्ये बक्षिसं वगैरे मुलांना स्कॉलरशिप डिक्लेअर केलेले आहेत, तसे त्यांना आपण फोन केलेले आहेत। झेप 2, झेप 1ला जे विद्यार्थी ॲबसेंट होते किंवा झेप 1मध्ये काही मुलांना इच्छा होती, मार्क पडायला पाहिजे होते, हुशारी होते, परंतु गडबड झालेली असते, काही गोंधळ झालेला असेल तर ते विद्यार्थी परत ही परीक्षा देऊ शकतात। फक्त नोंद एक घ्यायची की जर पहिल्या टेस्टमध्ये तुम्हाला जर एखादी स्कॉलरशिप असेल आणि दुसऱ्या टेस्टमध्ये पण तुम्हाला स्कॉलरशिप मिळाली तर दोन्हीची बेरीज वजाबाकी होत नाही। कोणती तरी एक मोठी अमाऊंट असेल किंवा जी स्कॉलरशिप तुम्हाला असेल, एकतर झेप 1मधली मोठी असेल किंवा झेप 2मधली मोठी अमाऊंट असेल, तेच तुमच्या स्कॉलरशिपमधून वजा होणार आहे। ह्या मात्र सर्व पालकांनी, विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचे। तर बारामती आणि बारामती परिसरातील परत एकदा सर्व विद्यार्थी जे विद्यार्थी आता 10वीची परीक्षा देणार आहेत, देत आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी आपण अकॅडमीतर्फे झेप 2 क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमीतर्फे झेप 2 नावाची परीक्षा परत आपण आयोजित करतो। त्याची डेट आहे रविवार दिनांक 23 मार्च 2025। तर या दिवशी पण जे विद्यार्थ्यांचं लास्ट टेस्टला मार्क कमी पडले, हुशारी आहे परंतु मार्क कमी पडले, निराश झालेला असाल, किंवा काही विद्यार्थी पालकांना परीक्षेविषयीची माहिती उशिरा मिळाली, नंतर मिळाली असेल, अशा सर्व विद्यार्थी पालकांनी या परीक्षेला परत प्रतिसाद द्यावा आणि आपल्या अकॅडमीच्या ॲडमिशनमधून आपल्याला फी सवलत पण मिळणार आहे आणि त्या दिवशी हे परीक्षेचं नियोजन पण आपल्याला व्यवस्थितपणे करता येईल। तर सर्व बारामती आणि बारामती परिसरातील आत्ता 10वीची परीक्षा देत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी झेप 2 ही परीक्षा परत आपण घेऊन आलेलो आहेत। तरी सर्व विद्यार्थ्यांनी त्वरित त्याचं रजिस्ट्रेशन करून आपलं परीक्षेच्या डेटचं रजिस्ट्रेशन फायनल करावं, असं मी अकॅडमीतर्फे नम्र आवाहन करतो। धन्यवाद।